तो फायनली इथं मस्तपैकी असा भटुरा फुललेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतान आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान गेलेला असेल. तर आज आहे गुरुवार आणि आता झालेले आहे संध्याकाळ. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहे. तर आमचं चहा वगैरे झालेला आहे. आज घटस्थापना असल्यामुळे स्वराला आज सुद्धा सुट्टी आहे आणि तिचं चाललेलं आहे जरासा अभ्यास. तर ती ट्युशनला वगैरे जाऊन आलेली आहे आणि इथं शौर्य खेळतो आहे ट्रॅक्टर. तर आम्ही शौर्याची बरीचशी खेळणी पोटमाळ्यावर ठेवून दिली होती, कारण मग पसारा पण खूप व्हायचा आणि तो सगळी खेळणी खेळत नव्हता. पण दुपारी अचानक त्याचं लक्ष पोटमाळ्यावर गेलं आणि मग तो म्हणजे ट्रॅक्टर पाहिजे म्हणून रडायला लागला. म्हणून मग त्याच्या पप्पांनी तो काढून दिला. मग त्याला वॉश वगैरे केला आणि मग आता तो तेच खेळतोय. तर लहान मुलांचं कसं असतं, त्यांच्याकडे जी खेळणी असतात ती खेळून खेळून त्यांना कंटाळा येतो आणि मग त्यांना परत मग वेगळी खेळणी हवी असतात. तर मी त्याच्यासाठी मग बॉलिंग बॉटल असतात ते आणि थोडेसे बॉल आणि छोट्या गाड्या असं ठेवलं होतं खेळायला, की जेणेकरून ते खेळून झालं की पटकन भरता येईल. पण आता त्याला ते खेळून खेळून कंटाळा आलाय. तर मुलांचं असंच असतं, तीच खेळणी खेळून त्यांना कंटाळा येतो आणि मग थोड्या वेळाने मग त्यांना आणखी वेगळी खेळणी हवी असतात. त्याचा तोच खेळ चाललेला आहे. त्यांचं चहा वगैरे पिऊन झालेला आहे. मुलांचं चहा बिस्किट वगैरे झालेलं आहे आणि मी सुद्धा चहा घेतलेला आहे आणि आता फ्रेश वगैरे झाले. माझ्या चॅनलवर कोण नवीन आलेलं असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर आता संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे आणि आता बिग बॉस थोडे दिवस राहिलेला आहे, तर बिग बॉस पण मिस नाही करायचं. तर आता स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे, त्याच्यानंतर बघायचं आहे बिग बॉस मध्ये कोण विनर होईल याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. तशीच मला पण आहे. आता 3 ते 4 दिवसच बिग बॉस आहे, त्याच्यामुळे ते पण मिस करायचं नाहीये. तर मग इथं बघा शौर्य काय करतोय. इथं शौर्य बघा कसा ट्रॅक्टर चालवतोय. शौ काय ते कसं चालतोय तुझं ट्रॅक्टर बघू. वाव, किती छान चालतोय शौर्याचं. बापरे, एवढं जोरात चालतो. इथे स्वराने चित्र काढलेली आहे. तर मुलांचं असंच नेहमी काही ना काही चित्राचं काम चालू असतं. शौर्य इथं ट्रॅक्टर खेळतो आणि स्वरा इथं वाचन करतीये. त्याच्यानंतर आमचे फिश टँक मधले 3 फिश होते, त्यातले 2 फिश नाही राहिले आता. तर मित्रांनो, मी आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवत आहे. तर सकाळी मी छोले भिजत घातले होते, तर आता ते इथं घेतलेले आहे. आता हे शिजायला लावायचे आहे. तर मी आज छोलेची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने ट्राय करत आहे. तर तीच रेसिपी मला तुमच्याबरोबर आता शेअर करायची आहे. तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. मी पण फर्स्ट टाइमच करते, तर बघू आता कशी होती आहे ती. आणि आज छोले बरोबर भटुरे सुद्धा बनवायचे आहे. तर मी आता छोले वगैरे शिजायला लावणार आहे आणि मग भटुऱ्याचं जे पीठ असतं ते मळून घेणार आहे. तर चला मग आता मी कृतीकडे वळते. तर मी इथं कुकरमध्ये घेतलेले आहे छोले, त्याच्यानंतर टोमॅटो कट करून टाकलेला आहे. कांदा चिरून घेतला आणि लसणाच्या पाकळ्या. तर हे सगळं आपल्याला एकत्र शिजवून घ्यायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घालते आहे मीठ. तर मीठ घातल्यामुळं कोणती कडधान्ये लवकर शिजतात. अगोदर मीठ टाकलं तर नंतर भाजी करताना आपल्याला ते लक्षात हवं. आपल्याला याच्यामध्ये मी एक कापड घेतलेलं आहे स्वच्छ पांढरं. याच्यामध्ये आपल्याला चहा पावडर असते ती भरून
त्याची गाठ मारून याच्यामध्ये टाकायची आहे आणि हे शिजवून घ्यायचं आहे. खरं तर खरी रेसिपी अशीच असते, पण आपण नाही कधी इतकं काय करत. मी आज करते. पाहू शकता मी एका कपड्यामध्ये चहा पावडर घेतलेली आहे आणि त्याची आपल्याला घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे. या चहा पावडरमुळे काय होतं, छोलेच्या भाजीला जो प्रॉपर कलर असतो छोलेच्या भाजीचा तो येतो. तर कधीतरी असं काहीतरी वेगळं बनवायला भारी वाटतं. आपण नेहमी आपल्या पद्धतीने भाजी बनवत असतो. मी असं एखादा व्हिडिओ पाहिला तर मग मला ते एक्सपेरिमेंट करायला आवडतं. असं एकदा दोनदा मी बनवली होती भाजी खूप दिवसापूर्वी. इथे मी एक गाठ मारून ठेवलेली आहे. तर आता हे आपण शिजवून घेऊया. त्याच्यानंतर आता भटुऱ्यासाठी जे पीठ हवं आहे ते आता मळून घेऊ. म्हणजे हे शिजेपर्यंत पीठ चांगलं मुरेल आणि भटुरे पण चांगले फुलतील. तर ऍक्च्युली भटुरे हे पूर्ण मैद्याच्या पिठाचेच करतात, पण मी अर्ध गव्हाचं पीठ वापरणार आहे आणि अर्ध मैद्याचं पीठ वापरणार आहे. कारण काय होतं, मग भटुरे थोडेसे थंड झाल्यानंतर मग चावायला पण थोडा प्रॉब्लेम होतो आणि शौर्याला पण दातामुळे ते चावायला येत नाही. त्याच्यामुळे मग दोन्ही मी पीठ समप्रमाणात घेणार आहे. गव्हाचं मैद्याचं पीठ मी समप्रमाणात घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडासा ओवा घेतलाय, तो पण याच्यामध्ये घालते. मी एक दह्याचा डब्बा आणलेला आहे. तर भटुरे म्हटलं त्याला थोडासा आंबटपणा हवा असतो, तर हे दही वगैरे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. खरं तर भटुऱ्याचं पीठ पूर्णपणे दह्यातच मळतात. मी दही थोडंच वापरणार आहे. याच्यामध्ये घालायचं तेल सुद्धा घालायचंय. आता पहिल्यांदा दह्याला जेवढं पीठ आपलं मॅच होईल तेवढं ते मळून घ्यायचं आणि मग आपल्याला जसं आवश्यक असेल त्याच्याप्रमाणे पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचंय. आता मी छानपैकी मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त असं पीठ मळून घेते. भटुऱ्याचं पीठ जेवढं छान मुरेल तेवढे ते भटुरे छान फुलतात. आता मी खूप दिवसानंतर करायला लागलेले आहे भटुरे. तर अशा प्रकारे माझं हे पीठ मळून झालेलं आहे. तर ह्या पीठ आपण आता झाकून ठेवूया. जेव्हा भटुरे बनवायचे असेल तेव्हा मग आपण झाकण काढूया. त्याच्यावर मी झाकून ठेवते.
पीठ झाकून आपण बाजूला ठेवूया. तर आता मी भात बनवून घेणार आहे, त्याच्यानंतर छोल्याची भाजी तर तुम्हाला दाखवणारच मी कशा पद्धतीने बनवणार आहे ती. मग ती बनवल्यावर फक्त मग भटुरे शेवटला तळायचे आहे. तर फायनली तर छोले झालेले आहे शिजवून. पाहू शकता छोले किती छान असे शिजलेले आहेत. तर छोले जितके छान शिजून तेवढी त्याची भाजी छान लागते. तर चला मग आता रेसिपी स्टार्ट करूया. भाजी होईपर्यंत इथं भात होतं, सगळं आपण पातेल्यात काढून घेऊ. यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मसाले. मी इथं मिरची पावडर घेतली आहे. नंतर हा घरचा बनवलेला मसाला तो थोडा घेते. नंतर हा गरम मसाला, नंतर हळद. काय पाहिजे तुला? पाणी. मी स्वयंपाक करत असताना आमच्या शौर्याला सारखे तहान लागते. मीठ तर आपण अगोदर टाकलेलं, त्याच्यामुळे टाकायची गरज नाही. चांगलं आता उकळून द्यायचं. कलर पाहू शकता खूप छान असा आलेला आहे काळपट. तर आपण याच्यामध्ये तेलाचा वापर केला नाहीये, तर लास्टला आपल्याला तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी मी इथं लाल मिरच्याचे 2-4 तुकडे घेतले आणि लसूण घेतलेलं आहे. तर मी जिरं सुद्धा टाकणार आहे फोडणीमध्ये. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जेव्हा छोले शिजवता तेव्हा खडा मसाला पण टाकू शकता, म्हणजे अजून एक वेगळी टेस्ट येते. छोले मसाला टाकायचा राहिलेला आहे तो आता घालतो. भाजीला तडका देईपर्यंत हे उकळू द्यायचे. छोले मसाल्यामध्ये आंबटपणा जास्त असतो, त्याच्यामुळे मग मी टोमॅटो जे आहे ते पण टाकते. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तडका द्यायचा आहे. चांगला लाल होऊन द्यायचं. पाहू शकता लसूण वगैरे चांगला लाल भाजी उकळून द्यायची आणि आता छोल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी तर नक्कीच सांगा. तर इथं छोल्याची भाजी होत आलेली आहे आणि आता मी भटुरे बनवून घेते. आता छान मुरलेला आहे आणि आता पटापट भटुरे करून घेते. तेल गरम झालंय, आता हा भटुरा टाकून घेऊ आपण. फायनली इथं मस्तपैकी असा भटुरा फुललेला आहे. छानपैकी लालसर तळून घ्यायचा आहे. कसं वाटतं हा भटुरा नक्कीच सांगा. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा.
शकता किती छान असे भरपुरे तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की बनवा आणि एन्जॉय करा. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे. आणि मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.